हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि मुलांची शाळा आता रेग्युलर सुरू झालेली आहे आणि सकाळचं जे रुटीन आहे ते आता माझं पण डेली सुरू झालेलं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये माझं जे वजन वाढलेलं होतं, माझा काही मेडिकल प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे डाएट आणि एक्सरसाइज फॉलो झाली नव्हती. त्याच्यामुळे वजन वाढलेलं आहे आणि तेच वजन मला परत कमी करायचं आहे. कारण की आपलं वजन वाढलं ना, तर ते लगेच कमी केलं तर आपलं वजन जास्त वाढत नाही. तर सकाळी उठल्यानंतर मी जे डिटॉक्स ड्रिंक घेते, तर चिया सीड जे आहे ते रात्री 1 चमचा मी भिजत ठेवले होते आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि जे कोमट पाणी आहे ते मी ग्लासमध्ये टाकून घेते. आणि हे जे डिटॉक्स ड्रिंक आहे, चिया सीडचं जे पाणी आहे ते मी सकाळी पिते. तुम्ही YouTubeला किंवा Googleवरती सर्च करून बघू शकता. जे चिया सीड आहे हे याच्यामध्ये असणारं प्रोटीन, फायबर आपलं बराच वेळ पोट भरून ठेवतं. त्याच्यानंतर भूक लागत नाही आपल्याला बराच वेळ आणि आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते सुधारतं, फास्ट होतं. कारण की मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास असल्यामुळे माझं मेटाबॉलिझम जे आहे ते स्लो झालेलं आहे आणि 2 महिने एक्सरसाइज नाही, त्याच्यामुळे जे मेटाबॉलिझम आहे ते पूर्ण स्लो झालेलं आहे. त्याच्यासाठी मी चिया सीड जे आहे ते सकाळी उपाशी पोटी पितीये. पण पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. तर तुम्ही पण जर वजन कमी करत असाल, तुमचं वजन वाढलेलं असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही माझ्यासोबत नक्कीच वजन कमी करू शकता. मी सकाळी उठल्यानंतर जे चिया सीड जे आहे ते भिजवून घेते पाण्यामध्ये. तर तुम्ही पण तुम्हाला जर समजा डिटॉक्स ड्रिंक घ्यायचे असेल, तर तुम्ही चिया सीड घेऊ शकता किंवा तुम्ही जिरं पाणी वगैरे ॲड करू शकता. तर हे चिया सीड जे आहे ते पाणी हळू प्यायचं आहे. त्याच्यानंतर जे नाश्त्यामध्ये मी आज साबुदाण्याची खिचडी बनवलेली होती. तर थोडीशी खिचडी घेतलेली आहे आणि 5 बदाम भिजवलेले घेतलेले आहे. तर साबुदाण्यामध्ये मी शेंगदाण्याचा जो कूट आहे तो कमी टाकलेला आहे. त्याच्यानंतर आणि ही खिचडी तुपामध्ये बनवलेली आहे, तेलामध्ये बनवलेली नाही. तर हा नाश्ता मी आज घेतलेला आहे. सकाळी सकाळी कोणत्याच गृहिणीला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही, कारण की मुलांचं शाळेचं आवरणं, डबे वगैरे देणे. तर त्याच्यासाठी तुम्ही मुलं शाळेत गेल्यानंतर 10 वाजता किंवा 9 वाजता एक्सरसाइज करा. मी कारण की 10 वाजताच एक्सरसाइज करते. 10 वाजता योगाचा क्लास असतो. 10 वाजता मी एक्सरसाइज करते आणि माझं वजन कमी करते. आता मे मध्ये जे वाढलेलं वजन आहे हे मला कमी करायचंच आहे. तर काही जे वरच्या पोटाची चरबी आहे, त्याच्यानंतर ओटी पोटाची चरबी, शिरच्या भागाची चरबी, कमरेची चरबी ही कमी करणार आहे. त्याच्यासाठी मी जे जे व्यायाम करते ते सर्व आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका आणि हा व्हिडिओ बघूच नका. तर रोज हा व्हिडिओ तुम्ही समोर ठेवा आणि रोज तुम्ही व्यायाम करा, म्हणजे तुमचं पोट, कमरेचा भाग, शिरचा भाग, मांड्यांचा भाग कमी होणार आहे.
तर मैत्रिणींनो, ह्या जे एक्सरसाइज आहे तर तुम्ही ह्या एक्सरसाइज घरी नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.